नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित एक नाते असेही भाग 9. श्रेया मात्र लांब उभी राहून पाहत होती. संग्राम बसमध्ये बसताना तिच्याकडे पाहत होता. बस सुरू झाली आणि संग्रामने खिडकीतून हात हलवला. श्रेयाने सुद्धा हात हलवला, पण तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. संग्रामच्या मनात एकच विचार येत होता, मी पुन्हा येईन श्रेया, पण यावेळेस तुला तुझ्या पतीची पत्ता घेऊन नाही, तर तुला या चक्रव्यूहातून कायमचे सोडवण्यासाठी. बस डोंगराच्या वळणावरून वळली आणि श्रीरामपूर गाव दिसेनासं झालं. पण संग्रामचं मन मात्र तिथेच राहिलं होतं. मुंबईला पोहोचल्यावर संग्रामने ठरवलं की तो विहानला जाब विचार. पण मुंबईत पोहोचताच त्याला कळलं की विहान तर शहरातच नव्हता. तो तर 15 दिवसापासून रजेवर होता. विहान, तू कुठे आहेस? संग्रामने दात ओठ खाऊन विचार केला. मुंबईचे धावपळीचं आयुष्य, तेच हॉर्नचे आवाज, तीच गर्दी आणि तोच सिमेंटच्या जंगलातला धूळ. श्रीरामपूरहून परतलेल्या सहाही मित्रांना आता हे शहर ओळखीचं असूनही परक वाटू लागलं होतं. बसमधून उतरताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खंत होती. जणू काही त्यांनी आपला एक तुकडा त्या मातीमध्येच सोडून दिला होता. अबे, काय हे? मुंबईत पाऊल ठेवल्या ठेवल्या डोकेदुखी सुरू झाली रे. रोहनने आपल्या बॅगा रिक्षात टाकत वैतागून म्हटलं. हो ना, तिथे किती शांतता होती. श्रेयाचा तो हसरा चेहरा, बापूंचं ते प्रेमळ बोलणं आणि ती शुद्ध हवा, सगळं कसं स्वप्नवत वाटतंय आता. नीलने खिडकीतून बाहेर पाहताना एक दीर्घ श्वास घेतला. संग्राम मात्र शांत होता. त्याच्या डोक्यात विहानचा तो मेसेज, शेवटचा मेसेज आणि श्रेयाचे ते पाणावलेले डोळे सतत फिरत होते. त्याने ठरवलं होतं की घरी जाण्याआधी तो विहानच्या फ्लॅटवर चक्कर मारेल. मित्रांनो, तुम्ही निघा, मला थोडं काम आहे, मी नंतर येतो. संग्रामने टॅक्सी पकडली आणि सरळ विहानच्या इमारतीकडे निघाला. विहानचा फ्लॅट अंधेरीच्या एका पॉश सोसायटीत होता. संग्राम तिथे पोचला तेव्हा वॉचमनने सांगितले की विहान सर तर गेल्या 8-10 दिवसापासून गावाला गेलेत. गावाला? कोणत्या गावाला? संग्रामने आश्चर्याने विचारले. ते नाही माहीत साहेब, पण त्यांनी सांगितले की कोणी विचारलं तर सांगायचं की ते कामासाठी बाहेर गेलेत. वॉचमनने माहिती दिली. संग्रामला आता खात्री पटली की काहीतरी काळबेरं आहे. विहान श्रीरामपूरला तर नव्हता, मग तो कुठे गेला आणि त्याने मित्रांना तिथे का पाठवलं? संग्रामने आपला फोन काढला आणि विहानला पुन्हा एकदा कॉल केला. यावेळी फोन लागला, पण तिसऱ्या रिंगला तो कट झाला. थोड्या वेळाने मेसेज आला. संग्राम, मी सध्या खूप बिझी आहे, सरकारी प्रोजेक्ट चालू आहे, त्यामुळे प्लीज फोन करू नकोस. तू मुंबईत पोहोचलास ना? सर्वांची काळजी घे. संग्रामने रिप्लाय दिला. विहान, तू नक्की कुठे आहेस? श्रेया तुझी वाट बघतीये. बापू चिडले, तू तिचे नाव सुद्धा आम्हाला सांगितलं नाहीस. काय चाललंय काय तुझं? पण या मेसेजला कोणताही रिप्लाय आला नाही. संग्रामने रागात फोन खिशात टाकला. त्याच्या मनात श्रेयाबद्दलची काळजी आता अधिकच वाढली होती. 2 दिवस उलटले होते आता. हे सहाही मित्र आपापल्या कामात व्यस्त झाले, पण त्यांच्या ग्रुप चॅटवर मात्र फक्त श्रीरामपूरच्याच गप्पा असायच्या. रोहन रोज नवीन फोटो शेअर करायचा. रोहन, गाईज, बघा हा फोटो. श्रेयाने दिलेली ती जिलेबी अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. आह ना, हो ना. आणि तो ओढा, किती मजा केली आपण तिथे. निलांबरे, मला तर श्रेयाची आठवण येते. ती किती साधी आहे ना, पण तिचा नवरा मात्र तिला इतका त्रास देतोय हे बघून वाईट वाटतं. संग्राम हे सगळे मेसेजेस वाचत होता, पण तो काहीच बोलत नव्हता. त्याने गुपचूप विहानच्या ऑफिसमध्ये जाऊन तपास करायचं ठरवलं. विहान ज्या IT कंपनीत काम करत होता, तिथे संग्रामचा एक मित्र अनिकेत कामाला होता. दुसऱ्या दिवशी संग्राम अनिकेतला भेटायला गेला. अनिकेत, विहान सध्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करतोय रे? तो फोन उचलत नाहीये. कॅफेटेरियात बसून त्याने हळूच विचारलं. अरे संग्राम, विहान तर गेल्या 15 दिवसापासून ऑफिसला आलाच नाहीये. त्याने सांगितले की तो सिक लिव्हर आहे, पण HR ला संशय आहे की तो दुसरीकडे कुठेतरी मुलाखती देतोय. अनिकेतने आधी इकडे तिकडे पाहिलं आणि जवळ येत कुजबुजत म्हटलं. काय? पण तो तर म्हणाला होता की तो एका मोठ्या सरकारी प्रोजेक्टवर आहे. संग्राम चकित झाला. सरकारी प्रोजेक्ट? नाही रे, आमचं सगळं काम प्रायव्हेट क्लायंटचं असतं. विहान खोटं बोलतोय तुला, अनिकेतने सत्य सांगितलं. संग्रामच्या पायाखालची जमीनच सरकली. विहानने आपल्या सगळ्या जवळच्या मित्रांना फसवले होते. श्रेयाला खोटं सांगितलं होतं की तो कामात आहे आणि इथे ऑफिसमध्ये तो येतच नव्हता. मग तो होता कुठे?
हॅलो श्रेया. संग्रामचा आवाज थोडा थरथरत होता. त्या रात्री संग्रामला राहवलं नाही म्हणून त्याने श्रेयाला फोन केला. संग्राम सर, तुम्ही फोन केला? बरे आहात ना सगळे? श्रेयाने काळजीने म्हटले. पण इकडे श्रेयाचा आवाज ऐकता संग्रामला खूप बरं वाटलं. हो श्रेया, आम्ही ठीक आहोत. तू कशी आहेस? बापू कसे आहेत? त्याने आता आधी जनरल चौकशी करायला सुरुवात केली. मी ठीक आहे सर, पण बापूंची तब्येत थोडी नरम आहे. त्यांना सारखं टेन्शन येते त्यांच्या जावई बापूचं. काल रात्री ते फोनवर खूप ओरडत होते. श्रेयाने रडत रडत सांगितलं. श्रेया, तू रडू नकोस. मी विहानला शोधतोय. तुला लवकरच काहीतरी चांगली बातमी देईन. संग्रामने तिला धीर दिला. संग्राम सर, मला ना खूप भीती वाटते. विहान सरांचा आज फोन आला होता. ते म्हणाले की जर तुला कोणी विचारले की मी कुठे आहे तर सांगायचे की मी दिल्लीला गेलोय. पण मला माहीत आहे की ते खोटं बोलतायत. श्रेयाने आपला संशय बोलून दाखवला. दिल्ली? विहान दिल्लीला कशाला जाईल? संग्राम विचारात पडला. माहीत नाही सर, पण त्यांचं वागणं खूप बदललंय. मला ना आता या नात्याची खूप भीती वाटते. कधी कधी वाटतं की सगळं सोडून देऊन पळून जावं कुठेतरी लांब. श्रेया हुंदके देत म्हणाली. संग्रामच्या मनात आलं की तिला सांगावं, ये माझ्याकडे मुंबईला, मी तुला सांभाळेन. पण तो गप्प बसला. हे प्रेम व्यक्त करण्याची ही वेळ नव्हती. श्रेया, तू खंबीर राहा. मी पुन्हा गावी येईन तुला घ्यायला. बापूंची तब्येत बघ, त्यांना सांभाळ. संग्रामने स्वतःला कसं तरी कंट्रोल करत म्हटले आणि फोन ठेवून दिला. त्याला माहीत होतं आता जर आपण तिच्याशी बोललो तर नकळत आपण तिला हर्ट होईल असं बोलून जाऊ, जे त्याला नको होतं. आपल्या प्रेमापेक्षा तिला तिचं प्रेम मिळवून द्यायचं होतं. पुढचे काही दिवस संग्रामने पूर्णपणे विहानचा पत्ता शोधण्यात घालवले. त्याने विहानच्या जुन्या मित्रांनाही विचारलं. त्याच्या फेसबुक प्रोफाईलचे जुने फोटो तपासले. तेव्हा त्याला एक धक्कादायक गोष्ट कळली. विहानच्या एका जुन्या फोटोमध्ये तो एका मुलीसोबत होता, जी संग्रामने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. विहान? शालिनी कशी आहे? तिचे लग्न ठरलं का? त्या फोटोच्या खाली त्याच्या एका मित्राने कमेंटही केली होती. शालिनी हे नाव ऐकताच संग्रामच्या डोक्यात चक्र सुरू झाली. कोण आहे ही शालिनी? विहानचं तिच्यावर प्रेम होतं का? आणि तिने त्याला धोका दिला की विहानने तिला? संग्रामने ठरवलं की तो या शालिनीचा शोध घेईल. कदाचित तीच विहानच्या गायब होण्यामागचं कारण असेल. तेवढ्याच संग्रामला रोहनचा फोन आला. संग्राम, लवकर लाईफलाईन हॉस्पिटलला ये. बापूंची तब्येत खूप बिघडली. त्यांना मुंबईत आणले. काय? बापू मुंबईत? आणि श्रेया? संग्राम घाबरून बोलला. हो, श्रेया सुद्धा आहे सोबत, पण ती खूप घाबरली. तू लवकर ये. रोहनने असं बोलून फोन ठेवला व त्याला हॉस्पिटलचा ॲड्रेस व्हॉट्सअपवर मेसेज केला. संग्राम धावतच हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. त्याच्या मनात एकीकडे बापूंची काळजी होती तर दुसरीकडे श्रेयाला पुन्हा बघण्याची एक सुप्त ओढ. पण हे संकट संग्राम आणि श्रेयाला आणखीन जवळ आणणार होतं हे त्याला माहीत नव्हतं. इथून सुरू होणार होता एक नाते असे हिचा दुसरा आणि अधिक भावनिक टप्पा. काय झालं असेल नक्की बापूंना? कधी संग्राम तिला आपलं प्रेम सांगू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा एक नाते असेही.